तर हॅलो नमस्कार. तर सकाळी ना मी वावरातून हे बोरं गोळा करून आणलेले आमच्या घराशेजारी म्हणजे 50 एक मीटरच्या अंतरावर आहे ना पंकज मुंडेची जो वावर आहे त्या वावरात कापूस आहे त्या वावरामध्ये ना एक बोर होती. ती बोरीचे बी बोरं तोडून आणले आणि ते बोरं एवढे भारी झालेले, खूप भारी झालेले, खूप गोड गोड होते ते बोरं. आणि इकडे स्वयंपाक झालेला, ही भाजी असली भारी झालेली, खूप भारी झालेली. आता दिसती भारी, आता याची टेस्ट माहिती नाही काय आहे. तर इथं हा दुपारचा स्वयंपाक झाला आणि सकाळच्या नाश्त्यासाठी ना मला ढोकळा आणि ना उसळपाव करायचा होता. तर एक साईडला ते हे काढून घेतल्यानंतर तर इथं उसळपाव ढोकळा करायचा होता मला. तर इथं हे झालेलं आणि हा बनीची ना हा बनी इतक्यात उठला. तो जो उठला ना पुरी कामाची लिंक तुटून जाती आणि लिंक तुटती म्हणजे खूप काही तुटून जाती. एक तर त्याला बोलता येत नाही, तो इथे येतो काय मागतो त्याच्यातलं काहीच समजत नाही, कारण रॅकमध्ये 1760 वस्तू आहे, त्याच्यातली कोणती त्याला लागते काहीच समजत नाही, का तर बोलत नाही असून. तर इथे ना मी ढोकळा केलेला. आता हा ढोकळा इतका भारी झालेला आणि फक्त मधला जो भाग आहे ना तो आपण फ्लफी झाल्यावर आहे ना आपण झाकण उघडतो ना ते तसंच मी झाकण उघडलं तर तो फ्लफी झालेला होता ना, तो डायरेक्ट खाली बसून गेलेला तो ढोकळा. पण टेस्टला पण खूप छान झालेला. आणि एकदमच स्पंजी झालेला. तर असा ढोकळा आहे ना माझ्याकडून पहिल्यांदा झाला, इतका स्पंजी, इतका फ्लफी. तर हा जो ढोकळा आहे ना फक्त डाळीच्या पिठाचा आहे, याच्यामध्ये रवा बिवा काही म्हणजे काहीच नाही आहे. सायट्रिक ॲसिड, इनो आणि आपल्या ज्या छोट्या छोट्या जे इन्ग्रेडियंट्स राहतात ना, हळद, साखर, मीठ वगैरे वगैरे, हे असंच. आणि पण तरी पण नुसतं डाळीच्या पिठाचा ढोकळा नाही एवढा भारी होत नाही, पण हा ढोकळा खूपच भारी झालेला, इतका स्पंजी झालेला. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप सारा स्पंजी झालेला. काय कुठंच काही असं पिठळ पिठळ वगैरे काहीच लागत नव्हतं आणि एक नंबर ढोकळा झालेला हा. तर इथे ना मी ढोकळ्याला तडका वगैरे दिला. आता हा तडका मी ऑलरेडी करून ठेवलेला होता, याच्यामध्ये काही नाही, कढीपत्ता वगैरे काही नव्हतं, फक्त जिरे मोहरी हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे होती, असं होतं. आणि जास्त काही मटेरियल नव्हतं, जास्त काही म्हणजे प्रत्येक गोष्टीला आहे ना, आता ढोकळ्याला आहे ना जेव्हा कढीपत्ता राहतो ना तेव्हा ढोकळ्याला टेस्ट येते, पण तरी ही टेस्ट छान होती. आता याला आहे ना मी खाऊ घालत होते, पण याला आहे ना अशा वस्तू लागती नाही, याला आहे ना फक्त लॉलीपॉप, चॉकलेट, बिस्किट वगैरे वगैरे असंच काही लागतं. आणि हे दोघं ना माझे ब्लॉग बघत आहे ना इथं हसत होते असे. तर इथे ना मी हा देवपूजेचा कोपरा आहे ना माझ्या मते ना मी दिवाळीवरनं गावावरनं आली ना तेव्हा मी हा कोपरा साफ केलेला. त्याच्यानंतर मी हा कोपरा आहे ना म्हणजे देव नाण्याची पण कोपरा कधी साफ केलेला नव्हता, तर त्यामुळे ना सगळं ते वरचं ग्रीन प्लेट वगैरे होती ना ते सगळं काढलं. डायरेक्ट देवारा मी धुवून काढला पाण्याने. आता धुती नाही पण मग तो पाण्याने मी धुतला, कारण सागाचा आहे, त्याला काय पापड वगैरे काही येणार नाही. तर इथं देवारे वगैरे धुतला आणि फायनली माझं देवघर आणि पूर्ण म्हणजे ना वरच्या भागाला पूर्ण धूळ धाळ बरंच काही काही ना असं बसलेलं होतं. आणि ते बाजूचं आवरून घेतलेलं आणि म्हणजे खूपच खसाखस डायरेक्ट घसणीने घासून काढला, पण त्याचा कुठेही कलर गेलेला नाही आहे. तर एक बाजूने ना बनी असल्यानं लय तोंड वाजवावं लागतं, ते मधी प्रत्येक गोष्टीत मधी. तर ना माझ्या घरी ना कोणीही येतं, आता क्लासच्या निमित्ताने किंवा ब्लाऊज शिवायच्या निमित्ताने कोणीही येतं आणि कोणी पण येणं डायरेक्ट देवाऱ्याजवळ बसतात. आणि ती देवळातली कुंकुम जी कुयरी जी राहते ना ती कोणी येतं पालथी करून देतं आणि प्रत्येकजण येतं देवाऱ्याजवळच बसतं. त्याचा धक्का लागला कुयरी ना लगेच पालथी होती. आता तिची जागा तीच आहे, ती ठेवणार तरी कुठं, नॉर्मल तिला धक्का लागला ती पालथी होती. कोणी असं बनीचा डॅडा पण आहे ना तिथे बसले ना ती कुयरी डायरेक्ट पालथी होती. का होती काय ते मला समजत नाही. आणि हा जो नारळ आहे ना, हा नारळ आहे ना मी 8-10 दिवस झाले, नाही 8-10 नाही, महिना झाला असेल का हा नारळ मी देवारात चेंज केला. माझे ना खूप सारे नारळ आहे का त्यांना ना मी देवारात ठेवला का त्याला तडा जातो, देवारात ठेवला का त्याला तडा जातो. आता त्या तडा जाण्याचं काय ते मला शास्त्र काय ते मला नाही माहिती. आता खूप जण असं बोलते आपलं जे येणारं संकट ते देव ओढून घेतो,
असं ते राहतं देवारातल्या जे नारळाला तडा गेला तेव्हा. पण अशी कोणते संकट माझ्या एवढे येते का देव त्याच्या अंगा ओढून घेतोय हे समजत नाही मला. कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि मला ह्या नारळांना आहे ना एकदा तरी मला कोम आणायचं आहे, एकदा तरी मला हे नारळ पावन करायचं आहे. पण ते होतच नाही. त्याला कोम आहे ना कधी येतच नाही. फक्त आहे ना त्याचे प्रॉब्लेम आहे ना खूप सारे म्हणजे ना मी प्रत्येक मंगळवार शुक्रवार आहे ना ते नारळ आहे ना पूर्ण ओलं करते आणि ते त्याचा कळस मांडते, त्याचं मळवट वगैरे भरते प्रत्येक. मग आता हा मळवट आहे ना मी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे आता म्हणजे 2-3 दिवस राहिले आणि एकच गुरुवार होईल शेवटचा, त्यामुळे त्याचा मी मळवट भरला. आणि कारण ह्या महिन्यात आहे ना त्या घटाचा मळवट भरलेला नव्हता. तर इकडे ना झाडांचे फुलं निघाले, तर बरे नशिबाने आज मंगळवारची फुलं निघाले. नाही ते ना मंगळवारची शुक्रवारची फुलं निघती नाही कधी कधी. तर फुलं निघाले आणि मस्तपैकी असा गजरा झाला देवीसाठी. आणि हा गजरा पण आहे ना असला क्यूट झालेला ना, एकदम मस्त झालेला गजरा. तर इथे ना देवीला वगैरे गजरा टाकला आणि देवपूजा वगैरे झाली. मस्त अशी देवपूजा झाली. आणि इकडे ना हा बघा कसं मशीन जाऊन बसलेला, स्वतःचा खुर्ची उचलायचा आणि डायरेक्ट मशीन जाऊन बसतो. तर हे एक विचित्र काम आहे. विचित्र म्हणजे पडला झालं. तर इथे ना देवपूजा वगैरे फायनल झाली. आता एवढं भारी वाटतं ना कधी पण आहे ना सकाळी देवपूजा जर केली ना इतकं भारी वाटतं ना, लय भारी वाटतं. त्याला मस्त असं देवीच्या डोक्यावर गजरा, मस्त मळवट भरेल असं वाटतं साक्षात मंदिरातली देवी घरी येऊन बसलेली आहे, असलं भारी वाटतं. तर इथे ना देवपूजा वगैरे फायनल झाली. तर व्हिडिओला कंटिन्यू. आज आहे ना मी घर आवरायला काढले. अशीच मी सकाळी बसलेली होती मिस्टर गेल्यानंतर खुर्चीवर मस्त आरामात, माइंड फ्रेशमध्ये. का आज काहीच करायचं नाही, मस्तपैकी आराम करायचा आज. कारण क्लास पण बंद झाले, आता बॅचेस संपल्या. तर आज म्हटलं काहीतरी करू. मनात आलं हे किचन वाटा बघितलं, आज किचन वाटाच आवरू. तर आज मी किचन वाटा आवरायला काढला. तर हा बघा, या पद्धतीने मी असे कामं करते. हे इकडं हे असं काढलेलं म्हणजे रिकामे कामं करते मी, घाण काहीच नव्हतं, पण असे रिकामे कामं करते, स्वतःला त्रास करून घेते असे. का क्लास संपला मग मला काही काम नव्हतं म्हणून मी हे काम काढलं. आता या फ्रीजवर पण नुसता गाचा वाचा. परत इकडं पण आहे ना हे भांडे नुसते घसून ठेवले मी, पण मला ते लावायची इच्छाच राहिली नाही. आता खूप लय बेकार फीलिंग होते. आणि माझ्याकडं एखादं काही बायांकडे बघ किती भांडे राहतात, लय भांडे राहतात. घसायला काढलं डायरेक्ट 2-2 रूमांमध्ये भांडे वाळत राहतात. तसं माझ्याकडे नाही, माझे भांडे लय कमी आहे. माझ्याकडे 3च तांबे आहे, 3च वाटे आहे, 3 वाटे नाही 3च ग्लास आहे, 3च तांबे आहे. आणि ही एवढी पाटी आणि हे एवढे नॉर्मल भांडे. म्हणजे हे भांडी इथं वाळत घातले ना, ही एवढी छोटी बाल्कनी भरून जाते. हे असे वाळत घातले. आता इथून एखादा डबा जर खाली कामगारांच्या डोक्यात जर पडला, काही भावात नाही पडणार मला हे असे कामं करणं. हे बा काढले तर काढले, त्याच्यातून काय काढलं, हे बट्रोलला सुद्धा काढलं आहे मी डायरेक्ट. असे एवढे भारी कामं मी करते. ऊन म्हणतं मी म्हणते मी कामच करल, ऊन म्हणतं तू काम करू नको, कारण मी उन्हात येऊन बसली. ऊन इतकं तापतं म्हणजे ऊन मला डायरेक्ट मध्येच पळून लावतं. पण मी काय करणार, हे असे मी कामं करते. मी फक्त भांडे घसून ठेवले, हा इथला पसारा काढून ठेवला, ही अशी घाण करून ठेवली, दूध तापत ठेवलं, सकाळचं दूध तापवलेलं नव्हतं, नासल म्हणून दूध तापून ठेवलं. पण मला आता ही स्टाईल धुवायची, हा किचन वाटा धुवायचा आहे, खालच्या ट्रॉल्या झाडून पुसायचं आहे. पण आहे ना मला आता खूप जास्त आळस आला. एवढे वालेलं घर मी आवरते. तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा. चलो बाय बाय. तर मी कधीही मेकअपला लागते ना पावडरच्या डब्यातून आहे ना एकदम भस्कन पावडर माझ्याकडून पडून जाते. आणि खूप सारी पावडर पडलेली ती डब्यावर बघू शकता. तर इथे ना मी कपडे वगैरे काढले. मला जायचं होतं बाहेर जायचं म्हणजे हे बनीसाठी ना थंडीचे पॅन्टी शर्ट वगैरे ना बनीसाठी आणायचं होतं, त्यामुळे मला मार्केटला जायचं होतं. तर इथे ना मार्केटला निघायचंच, पण आहे ना हे बनीचे डॅडा वगैरे ना मी व्हिडिओ काढायच्या याच्यात राहते ना, इतके बडबड करता, लय बडबड करून घेता. आणि कधी पण बाहेर जाताना ना केस वरतीच बांधलेले बरे, कारण केस जर खाली जर मोकळे ठेवले आणि मोकळे
पुन्हा गुत्ता होतं आणि माझ्या केसांचा खूप पटकन माझे केस करली आहे तर खूप जास्त गुत्ता होतो. तर इथे ना मी फायनल निघालो. आता आम्ही निघालो. आता एखादं म्हणाल का स्वतःच्या तोंडाला बांधून घेतला, पोराच्या डोक्याला टोपी नाही. आम्ही त्याला टोपी घेतलेली पण त्याला टोपी घालायची नाही म्हणून ती टोपी आम्ही हातातच घेऊन चाललेलो. तर असंही आमचं पराक्रमी पोरगं आहे, त्याला मी झाकत होती पण त्याला झाकायचं पण नाही आहे. तर इथं आम्ही गेलो डायरेक्ट नाश्ता करायला. तर का आता मला आहे ना खूप दिवसाचे मोमोज खायचे होते. ड्राय मोमोज आहे ना मी खूप दिवसाचे खाल्लेले नव्हते. आता आहे ना ड्राय मोमोज म्हणजे ना जे तंदुरी मोमोज. तर मला प्लेट सांगितलेली ती बॉईल केलेली, पण आहे ना मी इतकी डेंजर आहे ना, मी ते मिस्टरांचे जे तंदूरी राहते ना तेच मी खाऊन घेते का तर मला आवडतं ते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपली फॅमिली कमीत कमी कालावधीमध्ये, खूप कालावधी म्हणजे डायरेक्ट वर्ष झालं तरी 155-50 इतकेच सबस्क्रायबर आहेत. तर चला, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.